श्रोतेहो नमस्कार, मी डॉक्टर संतोष मालपाणी आपलं पुन्हा स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे RSSDI पेशंट एज्युकेशन इनिशिएटिव्ह. आणि ह्या चॅनलमार्फत आपण रुग्णांना शिक्षण द्यायचा प्रयत्न करत असतो. RSSDI ही संस्था मधुमेह तज्ज्ञांची शिखर संस्था आहे आणि यामार्फत डॉक्टरांचं शिक्षण आणि रुग्णांचं शिक्षणसुद्धा आपण करत असतो. ह्या मालिकेमध्येच आपण लातूरच्या सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञांना आमंत्रित केलं आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर चंद्रशेखर आष्टेकर. डॉक्टर चंद्रशेखर आष्टेकर गेल्या 25 वर्षापासून लातूर येथे अव्याहतपणे मधुमेहींची सेवा करत आहेत. दांडगा अनुभव आहे, चांगल्या प्रकारे बोलतात, पेशंटला समजेल अशा भाषेत ते बोलतात आणि म्हणून आपण त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार. तर डॉक्टर आष्टेकर, मला हे सांगा आजच्या कार्यक्रमामध्ये की मधुमेहाची नेमकी व्याख्या काय? कारण हा प्रश्न मला बरेच लोक विचारतात आणि याचं समर्पक उत्तर आपण पेशंटला देऊ शकत नाही. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की फक्त शुगर म्हणजे मधुमेह. तर मला जरा सांगा की मधुमेहाची नेमकी व्याख्या काय? RSSDI महाराष्ट्र चॅप्टर यांनी जो हा उपक्रम घेतला आहे, हा अतिशय स्तुत्य समाज उपयोगी आहे आणि त्याबद्दल मी RSSDI महाराष्ट्र चॅप्टरचे सर्व पदाधिकारी यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. कारण आज गरज आहे समाज उपयोगी शास्त्रोक्त माहितीची. मधुमेह अतिशय झपाट्याने वाढतो आहे आणि त्यावर आपणास गरज आहे शास्त्रोक्त माहितीची. तर मधुमेह नेमका काय आहे? तर मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेचे वाढते प्रमाण आणि त्याचे मुख्य कारण आहे स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाजमधून इन्सुलिनची निर्मिती कमी होते किंवा निर्माण झालेले इन्सुलिनचा रेजिस्टन्स म्हणजे ते पूर्ण क्षमतेने काम करत नाही. यामुळेच रक्तातील साखर वाढते आणि त्याला आपण सोप्या भाषेत मधुमेह असे म्हणतो. डॉक्टर, फार चांगल्या प्रकारे आपण विशद केलं की मधुमेहाची व्याख्या काय असते, म्हणजे इन्सुलिनचा संबंध त्याच्यामध्ये आला. पण मला एक सांगा, आता जग प्रगत झालं आहे, इन्सुलिनच्या समोरसुद्धा आणखी काही हॉर्मोन्स आहेत का जे शुगरला वाढण्याकरता कारणीभूत आहेत? तर डॉक्टर मालपाणी सर, आपण फार महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित केला आहे. तर डायबिटीस म्हणजे फक्त इन्सुलिन हा एकच हार्मोन नाही आहे. या मधुमेहाच्या निगडीत अनेक प्रकारचे हार्मोन्स असतात, जसे GLP-1 हार्मोन, GIP, ग्रेलिन, लेप्टिन, काउंटर रेग्युलेटरी हार्मोन जसं ग्रोथ हार्मोन, कॉर्टिसॉल, असे अनेक प्रकारच्या हार्मोन्सचा शरीरावर परिणाम घडत असतो. आणि काही हार्मोन्स इन्सुलिनचा रेजिस्टन्स म्हणजे अवरोध वाढवतात. काही हार्मोन्स फॅट म्हणजे चरबीच्या संबंधीचे प्रश्न तयार करतात. तर डायबिटीसला अगदी बारीक अशा छोट्या लेन्समध्ये बघायचं नाही आहे. तर इन्सुलिनच्या व्यतिरिक्त पण हार्मोन्सचा आपल्याला ट्रीटमेंटमध्ये विचार करावा लागतो आणि एक सखोल अभ्यास करून मधुमेहाची ट्रीटमेंट आपण घेणं गरजेचं आहे. तर डॉक्टर, इन्सुलिन आणि बाकीचे हॉर्मोन्स जेव्हा एकत्रितपणे काम करतात तेव्हा मधुमेह होतो, ही गोष्ट आपल्याला समजली. आता ह्या व्याख्येची आणखी व्याप्ती RSSDIने अमेरिकन डायबेटिक असोसिएशननी वाढवली असं मी ऐकलं आहे. तर तुम्ही सांगू शकाल का ही व्याप्ती आणखी काय आहे? आपण सुरुवातीसच मधुमेहाची व्याख्या सांगितली आहे. मधुमेह काय असं सोप्या शब्दात सांगितलं आहे. पण या व्याख्यासोबत आपल्याला मधुमेहाची व्याप्ती जाणून घ्यायची आहे. कारण डायबिटीस म्हणजे केवळ साखरेचा प्रश्न नव्हे, यासोबत येतात हे अनंत प्रश्न. मग त्याच्यासोबत आपल्याला लक्ष द्यावे लागतं रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल म्हणजे डिस्लिपिडिमिया म्हणजे चरबीचे प्रश्न. तर याचा पण आपल्याला व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. आता इथेच मधुमेह थांबत नाही. मधुमेहामध्ये येतात असे वेगवेगळे प्रकारचे दुष्परिणाम. मग डोळ्याचा प्रश्न म्हणजे त्याला डायबिटिक रेटिनोपॅथी आपण म्हणतो,
हृदयविकाराच्या समस्या त्याच्यासोबत निगडीत असतात. डायबिटिक किडनी डिसीज म्हणजे मूत्रपिंडाचा आजार, डायबिटिक पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणजे पायाच्या नसांचे प्रश्न, पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे रक्तवाहिन्यांचे प्रश्न, डायबिटिक फूट म्हणजे मधुमेहामध्ये पायाला होणारी जखमा आणि त्याच्यातून उद्भवणाऱ्या समस्या, आणि असे अनंत प्रश्न अनेक दुष्परिणाम मधुमेहाच्या पेशंटमध्ये होतात. आता या सर्वांचा पण आपल्याला विचार करणं गरजेचं आहे, कारण आम्ही जेव्हा पेशंट तपासतो, रुग्ण तपासतो, इंटरॅक्शन होते, तेव्हा बऱ्याच अंशी असं होतं की डॉक्टर मला फक्त तुम्ही आता साखर नॉर्मल करा, बाकीचं मला काही त्रास नाही आहे. तर म्हणजे काय, तर फक्त साखरेशी संबंधित नाही आहे. म्हणजे एखादी शुगर 300 असेल की लगेच त्याला 150 करणं हेच उपचार नाही आहेत. पण त्यासोबत महत्त्वाचं आहे त्याचा रक्तदाब स्थिर ठेवणे, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू न देणे, दुष्परिणामांची काळजी घेणे, यालाच आपण सर्वांगीण ट्रीटमेंट, सर्वसमावेशक ट्रीटमेंट असं म्हणतो. म्हणून मधुमेहाची जर व्याप्ती बघितलं तर ती खूप अतिविराट आहे, अतिविशाल आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आपण सर्वांनीच याचा जर पूर्णपणे व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं आणि काळजीपूर्वक त्याची जर आखणी केली तर मधुमेहाचे दुष्परिणाम आपल्याला निश्चित प्रमाणे टाळता येतात असे मला वाटते. डॉक्टर अष्टेकर, सध्या एक समस्या भारतात बऱ्यापैकी वाढलेली आहे, तिचं नाव आहे लठ्ठपणा. भारतीय लोकांच्या अंगावर चरबीचं प्रमाण वाढलं आहे, मांसाचं प्रमाण कमी झालं आहे आणि ह्यामुळे मधुमेहाची समस्या वाढली असं आपण ऐकतो. याबाबत आपण आणखी काय सांगू शकाल? मधुमेहाच्या सोबतच आता प्रामुख्याने जी समस्या दिसते ती म्हणजे लठ्ठपणाची. आणि लठ्ठपणा आणि डायबिटीस हा पण एक घनिष्ठ संबंध दिसतोय आणि या प्रकाराला पण अतिशय गांभीर्याने बघण्याची गरज आहे. म्हणजे लठ्ठपणा जो आहे तो साधारणतः असं लक्षात येतं की 230पेक्षा जास्त दुष्परिणाम या मधुमेहाच्या सोबत किंवा लठ्ठपणांच्या सोबत असतात. त्यामुळे याच्याकडे पण गांभीर्याने बघण्याची गरज आहे. डॉक्टर, फार चांगल्या प्रकारे आपण विशद केलं की मधुमेह नेमका काय होतो आणि मधुमेह काय हे समजा आपल्याला पेशंटला समजलं तर पेशंट त्या प्रकारे आपल्या आयुष्याचं नियोजन करू शकतात. तर श्रोते हो, इन्सुलिन, बाकीचे हॉर्मोन्स, शुगरचं प्रमाण, सोबत ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल ह्या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या डॉक्टरांनी आपल्याला फार चांगल्या प्रकारे समजवलं. मी त्याबद्दल डॉक्टर चंद्रशेखर आष्टेकर यांचा अत्यंत आभारी आहे. RSSDI महाराष्ट्र चॅप्टर यांनी जो हा उपक्रम हाती घेतला आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, समाज उपयोगी उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी सर्व पदाधिकारी यांचे आभार मानतो. धन्यवाद. तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात एवढंच. आपली भेट पुन्हा होईल. अशाच एका प्रश्नाला आपण घेऊन नवीन तज्ज्ञाकडे जाऊ, त्यांच्याकडनं उत्तर घेऊ. तोपर्यंत मी डॉक्टर संतोष मालपाणी आपली रजा घेतो. नमस्कार.